हाय गाईज, वेलकम टू बायको चॅनल, बायको यूट्यूब चॅनल. तर बायकोसाठी आज आपण खास बिर्याणी बनवतो. तर आपण राईस खास हे सिंगापूरवरनं राईस मागवला. सिंगापूरवरनं की दुबईवरनं? आपण हे टॅमॅटो गावाकडनं आणले, अरळवंडीसनं. गावठी गावरान मध्ये आलं नाही, गावरान. ओके, तेच काय कांदा पण आपण कोल्हापूरवरून आणला आणि दही पण आपण तिकडून आणले सगळं. कोंबडा कुठून आणलाय मग? अफगाणिस्तान मधून आणलाय? नाही, तिकडं नाही, कोंबडा याच्यावर आणला. कोंबडा कुठं मिळतो स्पेशल? कुठे मिळते मला नाही माहिती. मला काय माहिती? काय माहिती? तुम्हाला माहिती आहे कोंबडा कुठे मिळते? कोणाला माहित असेल तर त्यांनी कमेंट कराल नक्की. गावठी कोंबड्याचा करताय का? गावठी कोंबड्याला मसाला. गावठी कोंबड्याचं कसं असतंय, खोटं पण नको सोडून. गावठी बिवटी काय चिकन आपलं आणलं नॉर्मल बॉयलर, कारण का बिर्याणीसाठी चिकनच लागते. गावठी कोंबड्याला कसं ते रस्सा एक दिवस दाखवतो मी तुम्हाला. रस्सा तुम्हाला दाखवतो बिर्याणी कशी करायची. भागात टॉपची बिर्याणी आपली प्रेग्नन्सी यायला लागते. कॉपी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. फक्त बायको बरोबर बोलायचं, सगळं जरा बोलून चालत नाही. दिवाळी कशी गेली? एवढी गेली ठीक. ठीक. पुढच्या वर्षी जाणार मस्त. इकडे आळणी पण आहे, आळणी पण केलंय बाब्यासाठी. पसारा तेवढा करू नका आवरायला. हेल्पर आहे की, हेल्पर कामाला ठेवले. म्हणजे मी हेल्पर आहे, बायको ही हेल्पर. नवरा स्वयंपाक बनवायला लागला की बायको हेल्पर होते. बरोबरच आहे ते. गोवर्धन मस्त तूप टाकून घ्यायचं. खडा मसाला काढून घेतला आणि तेजपत्ता आम्हाला बायको सांगितलं तेजपत्ता म्हणतात. नवऱ्याला काय माहितीच नव्हतं आधी. हे आमच्याकडे निलगिरीची पानं दिलेली. निलगिरीची पानं? नाही हे लाकडं नाही रे, दालचिनी. माहिती आहे तुला? मस्त असं खडा मसाला सगळं टाकून घ्यायचं. काळी मिरी उडेल जरा सावकाश. काळी मिरी उडेल. तेला टाकल्यावर असं उडतंय, त्यामुळे जरा लांब सारखं. ते काय टाकताय? ही घरगुती पद्धतीची आलं लसूण पेस्ट केली, अद्रक टाकून घ्यायची अशी मस्त. गॅस थोडा बारीक करा. मिडियमच्या भागात सगळे करपू नका. टाका उचलून सगळं. बिर्याणीला जरा कांदा जास्त लागतो, बरोबर ना? हो, परफेक्ट. 1 किलो कांदाच पाहिजे. इथं मस्तपैकी आपली क्वार्टर घेतली गरीबाची. कांदा भाजून घेतो.
मस्तपैकी कांदा भाजून झालेला आहे. मस्तपैकी तो टॅमॅटो टाकून घ्या थोडंसं. टॅमॅटो तुम्ही कट करून ठेवलेला आहे आधीच. कधी पण कोणी स्वयंपाक करताना चम्मच असा ठेवू नये, टीप सांगितलेली आहे. आता काय टाकता? तर हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं मगाशी. हम्म, त्याच्यामध्ये सिक्रेट मसाला हम्म, दही हे सगळं मिक्स करून ठेवलं ते. ओके. एक अर्धा तास तरी मिनिमम जेवढं तुम्ही जास्त हे करून ठेवाल ना मॅरिनेट. मॅरिनेट करून तेवढं एक नंबर. ओके ओके. ओके. मला असं वाटतं आता तुमच्या लोणावळ्याच्या ट्रिपला बिर्याणी बनते वाटतं तुमच्या हातची. बरं. हम्म? चड्डी दोस्त तुमची. आम्ही चालू करणार आहे ना आता. काय ती बिर्याणी चालू करणार थोड्या दिवस. बिर्याणी सेंटर? बिर्याणी सेंटर? सेंटर नाही हाऊस. बिर्याणी हाऊस. नवरा बायको बिर्याणी हाऊस. ज्या दिवशी भांडण होईल त्या दिवशी बिर्याणी. त्या दिवशी काय बिर्याणी काय बिर्याणी बिर्याणी एक नंबर. या बिर्याणीचं सिक्रेट म्हणजे तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये कुठला मसाला टाकायला माहित नाही तुम्हाला. कुठला हं? कुठला सिक्रेट मसाला सिक्रेट असतोय ना, तो सांगायचा कसा असतोय मग. सासरवाडीचा मसाला टाका. बरोबर. सासरवाडीचा मसाला टाकल्याशिवाय आमच्या घरात कोणती टेस्ट भाजीच बनत नाही म्हणा. चला जरासं मीठ टाकतो. मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे, थोडंसं टाकतो. याला आता मस्तपैकी मसाला सुटेपर्यंत सोडून देऊ. तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत जरा समजून घ्या, कारण कधी अँकरिंग वगैरे करत नाही. करत नाही. म्हणजे नाही काय, म्हणजे व्हिडिओमध्ये जास्त नसतात म्हणण्यापेक्षा असतात, पण जरासं असतात पण नसतात. बोलण्यात जरासं. तर जे कोणी नवीन व्ह्यूवर्स असतील त्यांनी सबस्क्राईब करा. खूप दिवसांनी आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे, खूप महिन्यानी वर्षांनी बनवला असेल आपण व्हिडिओ. खास स्पेशल सबस्क्राईब काय असं मागून करायचं नसतं, तुम्हाला वाटलं तर करा. कोण घेऊ नको आहे एवढं ना. पॉइंट. बिर्याणी आवडली तर करा, रेसिपी बिर्याणीची आवडली तर करा. ओके. ओके. वास असला खतरनाक सुटलाय जबरदस्त. कसं व्हायचं पूर्ण बिल्डिंग वर मध्ये रेडी झालेलं आहे आपल्या इथं मॅग्नेट सगळं चिकनचं. आता आपण लेअर लावायला घेणार आहे. एवढं मसाला मस्त एकदम जबरदस्त झालेलं आहे. मस्त 2 दिवसाचा मस्त बिर्याणी खायचं, दुसरं काय खायचं नाही. ओके, काढून घेऊ आपण आता. ओके म्हणजे मला लेअर लावताना दाखवतो व्हिडिओ. ओके ओके. साठी आपण काढून ठेवलं मस्त. नंतर त्याच्यामध्ये आता आपण पहिली लेअर लावलं, नंतर दुसरी लेअर. बरं आहे का बायको? बरोबर बरोबर. आता काय मस्त. त्यानंतर इथं पण राईस आहे, त्या राईस आपण याच्यामध्ये टाकणार आहे. थोडं सावकाश घ्यायला लागलं, फुल भरलं सांगायला नको म्हणून. कांदा त्याच्यात थोडंसंच टाका, वरण जास्त टाका. कोथिंबीर टाका. कधी आपण टाकायचं
नाही नाही सगळीच. कसं होते काय म्हणाले? त्याचं सुक्क करायचं मस्त होतं. थोडं ठेवा पाहिजे होतं खायला पण राहू द्यायचं. तुमच्या चकण्याला राहू द्यायचं. दुसरा लेअर लावलेला आहे. मस्त. आज आम्हाला ऑर्डर होती चिकनची 1 किलोची. नाही हे 1.5 किलो ॲक्च्युली 2 किलो. बायकोनं ऑर्डर दिली त्यामुळे आपण करतो चिकन. ग बस आमचं काय ऐकू नका. ऑर्डर येतील आपल्या घरी आता भरपूर नाही तर. हा ना. हां. स्पेशल बायकोसाठीच बनवतात ते. नाही काय असं म्हणा की हे बायकोसाठी बनवतं ते बनायला काय लाज वाटते हा? अरे कोंडी बिर्याणीसाठी आम्ही ऑर्डर असल्यामुळे लोकांची मागणी आहे त्यामुळे आम्ही डायरेक्ट काश्मीरवरून मागवतो. जास्त नाही टाकायचं. लय महाग आहे. सोन्याचा भाव आहे ना पण. अहो केवढं टाकताय ते? ते काय कोथिंबीर आहे? सिटू बस. बस हा परवडत नाहीये परवडत नाही म्हणून अख्खा डब्बा खाली करणार आहे काय? ऑर्डर द्यायला. तरी पण आपण देतोय. समजून घ्या नवरा सारखं सारखं येत नाही किचन मध्ये त्यामुळे केशर जरा जास्त टाकलेलं आहे असं मला वाटतंय. आता हा भाजलेला कांदा वरून भाजलेला नाही का फ्राय केला. तेच आपल्या मराठी भाषेत भाजलेला कांदा. कसं काय तळलेला कांदा. भाजलेला कांदाच बोलतात तुमच्या गावाला. होय तुमच्या गावाने लय चांगलं आहे. टॉप आहे टॉप. तेच तेच चांगलंच बोलते मी. कोथिंबीर सगळे कटिंग करून गेले. हेल्पर कटिंग करून ठेवलेले सगळे. हेल्परने कटिंग करून ठेवलं आणि कुक मस्त शायनिंग मारतोय बघा. ओनली फॉर फोडणी. झालेलं एक मस्त सगळे रेडी झाले. मास्टर शेफ प्रशांत पाटील. आता जरासं वरून तूप टाका. कलर टाकून घेतला असं मस्त. बिर्याणी आता तुम्हाला एक थोड्या वेळ दाखवतो मी खाताना. टेस्ट आज बायको सांगेल. दरवेळी मी सांगतो त्यावेळी बायको सांगेल कारण की मी केलेलं आहे. ओके चला तर भेटू 10 मिनटं. आणि एक 5 ते 10 मिनिटांनी तुम्हाला मी दाखवते. ॲटलिस्ट 10 मिनिटं तरी दम लावायला पाहिजे. 15 मिनिटांनी भेटूया आपण. स्पेशल चला तर मस्त पैकी आपण बिर्याणी ओपन करू आता. बघा मस्त दम लागलेला आहे असा. हा कोणी 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 बनवलं. बनवलंय? हा साऊ आणि पप्पा. मस्त दाखवतो तुम्हाला आपण. बिर्याणीचा वास इतका खमंग सुटला की आता रोखू शकत नाही. हा रोखू शकत नाही. आणि आता तोंडातून शब्द पण येणं झाले ते.
चलो तू बिर्याणी टेस्ट रेडी कर, मी आहे. केले ना, तू टेस्ट कर. मी टेस्ट करणारच की हो. चला हे घ्या मस्त असं. गरम आहे जरा. हे बघा आम्ही खातोय. हा, मी बघू. खूप मस्त आहे. अप्रतिम. तुमचं बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय आता. आता व्हिडिओ इथेच आपण स्टॉप करूया व्हिडिओला. या सगळ्यांनी या खाली बिर्याणी खायला. तर नक्कीच माझ्या नवऱ्याच्या हातची बिर्याणी टेस्ट करा. बर्थडेला आवाजून चड्डी डोसला खायला, बर्थडेला पार्टी करायला. बाबाच्या बर्थडेला आपण बिर्याणी करूया. ओके. बिर्याणी पार्टी. बाय बाय. मस्त आता संपूर्ण टाकू बिर्याणी. बाय. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय बाय. थोडी किती मग्न आहेत बघा बिर्याणी खाताना.